नमस्कार, मी डॉक्टर मयूर पावशे, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा इंटरनॅशनल झूलॉजिकल पार्क. मी इथे झू वेटरनरियन म्हणून कार्यरत आहे. लाली नावाच्या अस्वल तिला सर्वात पहिल्यांदा पिल्लू झालं. तिला जे पिल्लू झालेलं आहे ते 14 नोव्हेंबर बालक दिनाच्या दिवशी झालेलं आहे. अस्वलाचं जे बिहेवियर आहे ते नेस्टिंग बिहेवियर असते. जेव्हा ती ॲडव्हान्स प्रेग्नन्सी मध्ये असते ती कोपरा पाहते आणि ती पिल्लू तिथे डिलिव्हर करते. तर असा एन्क्लोजर मध्ये काही पाईप्स आहेत. लालीला तो पाईप सुटेबल वाटला की इथे पिल्लू दिल्यानंतर त्या पिल्लाला बाकीच्या ॲनिमल्स पासून तिला धोका नाही राहणार. जेव्हा तिने पिल्लू दिलं तर तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं तिने सेफ्टीसाठी त्या पिल्लाला तिच्या कुशीत घेतलेला आहे. तर आम्ही लालीला जेवण देण्यासाठी तिला पाणी देण्यासाठी तिथे अरेंजमेंट्स केल्या होत्या. कंटिन्यू मॉनिटरिंगसाठी CCTV इन्स्टॉल केले होते. डिलिव्हरी झाल्यानंतर तिला सप्लिमेंटसुद्धा प्रोव्हाइड केलं. 2.5 महिन्यानंतर त्या पाईपच्या बाहेर आली. 15 फेब्रुवारी 2026ला ती आपल्या नाईट शेल्टरला आली. तर नाईट शेल्टरला आल्यानंतर तिचं क्लोज ऑब्झर्वेशन घेतलं आणि नंतर आम्ही कन्फर्मेशन केलं की तिचं जे पिल्लू आहे हे फिमेल आहे. ॲनिमल्स कीपर त्यांना खूप आपल्या प्राण्यांसोबत लगाव आहे. तर त्यांनी पिल्लाचं नाव राणी ठेवलेलं आहे. त्यांचं ग्रोथ प्रॉपर होत आहे की नाही याचं मॉनिटरिंग होण्यासाठी त्यांना आपण क्रॉलमध्ये ठेवलेलं आहे. क्रॉलमध्ये विविध प्रकारचे आपण एनरिचमेंट्स केलेले आहेत. जसं की आपण हनी प्रोव्हाइड करतो, नंतर त्यांना फ्रुट्स प्रोव्हाइड करतो आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आई आणि पिल्लू खूप चांगल्या पद्धतीने इथे ग्रो होत आहे. मी आपण सर्वांना विनंती करतो की आपण बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा इंटरनॅशनल झूलॉजिकल पार्क नागपूर इथे अवश्य भेट द्यावी. धन्यवाद.